भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी 2015ला ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन विमा योजना प्रत्येक भारतीयासाठी त्यांनी लॉन्च केलेल्या होत्या। मग त्याची माहिती अजूनही आपल्यापर्यंत नाहीये, कारण लोकांना हे 12 रुपये किंवा 330 रुपये ही अमाऊंट जरी कमी वाटत असेल तर त्याचे बेनिफिट खूप जास्त आहेत। तर ते बेनिफिट काय आहेत, कशा आहेत ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर माझं तर मत आहे, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांनी ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे अशा व्यक्तींनी ज्यांच्याकडे नॅशनलाइज बँकेचं सेव्हिंग अकाउंट आहे, ज्या नॅशनलाइज बँक या सेवा प्रोव्हाइड करतात, त्या प्रत्येक बँकेमध्ये महिन्याचे 27 रुपये 50 पैसे आणि वर्षाचे 330 रुपये भरून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे PMJJY ही या योजनेमध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ शकता, पार्टिसिपंट होऊ शकता। या 330 रुपयामध्ये म्हणजे बाकीच्या पॉलिसीमध्ये आपल्याला 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000 एवढे हप्ते भरण्यापेक्षा न भरता फक्त 330 रुपयामध्ये आपण 2 लाखाचं कव्हर घेऊ शकतो। त्याची क्वालिफिकेशन काय आहे, त्याची पात्रता काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही कन्सेप्ट काय आहे, तर माननीय पंतप्रधान मोदींनी आपल्याला ही स्कीम दिलेली आहे। मे 2015 मध्ये याचं लॉन्चिंग झालेलं होतं। तर काय आहे स्कीम, चला बघूया। आपल्या प्रत्येक भारतीयाला किंवा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या सेव्हिंग अकाउंट मधून 330 रुपये एक फॉर्म आहे बँकेमध्ये, तो फॉर्म जाऊन भरला आपण तर 330 रुपये तुमच्या अकाउंट मधून कट होतात। या 330 रुपयाचं जर आपण डिवायडेशन केलं तर 27 रुपये 50 पैसे हे प्रत्येक महिन्याला आपली इन्शुरन्सची कट होतील। त्याच्या बदल्यात तुमची नॅचरली किंवा ऍक्सिडेंटली कोणत्याही प्रकारची डेथ झाली तर तुम्हाला 2 लाखाचं विमा कव्हर होत असतं। मग हे कोण कोण घेऊ शकतं, तर पहिले आपल्याला इथे क्रायटेरिया दिलेला आहे, एज 18 ते 55 वयोगटातील कुठलीही व्यक्ती या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सहभागी होऊ शकते। या व्यक्तीमध्ये म्हणजे या विमा योजनेमध्ये 18 ते 55 वयोगटातील कुठल्याही व्यक्ती जॉईन होऊ शकतात। एका वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना जर काही झालं, नॅचरली किंवा ऍक्सिडेंटली डेथ झाली तर त्यांना 2 लाखाचा इन्शुरन्स कव्हर हा या योजनेअंतर्गत मिळू शकतो। ही योजना जर आपल्याला घ्यायची असेल, हा 330 रुपयाचा विमा जर आपल्याला घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त काही करायची गरज नाही। आपल्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि कुठल्याही एका नॅशनलाइज बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे, बचत खातं असणं गरजेचं आहे। तुमची एकापेक्षा जास्त नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असेल तर कुठल्याही एका बँकेकडून तुम्ही या पॉलिसीमध्ये एनरोल होऊ शकता, अप्लाय करू शकता। आता याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की इथं आपल्याला पॉलिसी घेण्याचा अधिकार हा 18 ते 50 वर्षापर्यंतच मिळतो। त्याची व्हॅलिडिटी 55 वर्षापर्यंत आहे, त्याचं एक्सटेन्शन 50 वर्षापर्यंतचीच व्यक्ती ही 330 रुपये भरून आपल्या ही पॉलिसी घेऊ शकते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 वर्ष व्यक्तीला सुद्धा विम्याची जी रक्कम आहे ती 330च आहे आणि 50व्या वर्षी जर एखाद्याने पॉलिसी घ्यायचं ठरवलं तरी त्याची रक्कम 330च आहे। त्यामुळे फिक्स्ड म्हणजे स्थिर फिक्स्ड इन्स्टॉलमेंट आहे। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य परत आहे की याला कुठलीही मेडिकल टेस्ट करायची गरज नाही, तुमचं कुठल्याही प्रकारे मेडिकल होणार नाही। तुम्हाला कोणताही आजार असला, काही जरी असलं तरी तुम्ही 330 रुपये भरून या योजनेचा डेफिनेटली लाभ घेऊ शकता। माझ्या माहितीनुसार अशी कुठलीही स्कीम नाही की तुम्हाला 330 रुपयामध्ये तुम्हाला 2 लाखाचा इन्शुरन्स कव्हर दिला जाईल आणि कुठलीही मेडिकल टेस्ट न करता। आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी जाऊन 330 रुपये किंवा महिन्याला जाऊन 27 रुपये 50 पैसे भरायची गरज नाही। तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधून एकदा कट झाले की ते परत कायम ऑटो डेबिट होतात, ऑटोमॅटिक कट होत जात असतात। तुम्ही ती कधी पण बंद करू शकता। तुम्हाला वाटलं की 330 रुपये खूप आहेत, नको आहेत, मला ही स्कीम बंद करायची आहे, तर तुम्ही एनी टाइम ती कधीही बंद करू शकता। पण मला वाटत नाही की 27 रुपये प्रत्येक महिन्याचे 330 रुपये वर्षाचे देऊन तुम्हाला एवढा बेनिफिट मिळत असेल, तर माझ्या मते ही ते कंटिन्यू चालू ठेवलं तर बरं पडेल। त्यानंतर ही जी स्कीम आहे, हा जो विमा आहे त्याची मुदत 1 वर्षाची आहे। 1 जून ते 31 मे या कालखंडापर्यंतच त्याची व्हॅलिडिटी आहे।
31 मे ला त्याची मुदत संपते. म्हणजे हे 330 रुपये तुम्हाला एका वर्षाचे कव्हर घेण्यासाठी आहेत. हे 330 रुपये तुम्हाला पाठीमागे मिळणार नाहीत जरी पडले. म्हणजे ते 330 रुपये तुम्हाला कधी मागे मिळणार नाहीत. हे 330 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला 1 जून ते 31 मेच्या दरम्यान जर काही झालं तर ते 2 लाख रुपये तुम्हाला देता यावेत. यासाठी त्यांनीही 330 रुपयाची कंपनीने रिस्क घेतलेली असते, गव्हर्नमेंटने रिस्क घेतलेली असते. त्यामुळे हे 330 रुपये तुम्हाला काही जर झालं नाही, तुम्ही सेफ राहिला तर तुम्हाला परत मिळत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे, तो समजून घ्या. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी उतरता 1 जून ते 31 मेच्या दरम्यान, मग समजा तुम्ही एप्रिलमध्ये उतरली आणि मे महिन्याची व्हॅलिडिटी संपणार आहे, तरी सुद्धा तुमचे 12 रुपयेच कट होणार. 1 एप्रिल ते पुढच्या मार्च पर्यंत तुमची व्हॅलिडिटी असणार नाही. 1 जून ते 31 मे हीच तुमची व्हॅलिडिटी कायम कंटिन्यू केली जाईल. ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी उतरता तिथून पुढे 45 दिवस तुमची पॉलिसी एक्सटेंड असते. 45 दिवसापर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन सुरू असतं. त्यानंतर तुम्हाला हा 2 लाखाचा कव्हर मिळायला सुरुवात होत असते. आता त्यानंतर जो काही नॉमिनी आहे, म्हणजे समजा बाय मिस्टेकली, असं कोणाच्या बाबतीत होऊ नये, पण बाय मिस्टेकली येणारा काळ खूप वाईट आहे, आलेला काळही खूप वाईट आहे. त्यामुळे कधी कुठं काय होईल सांगू शकत नाही. पण बाय मिस्टेकली असं कोणाच्या काही घरामध्ये घडलं, ही पॉलिसी घेतली बाय मिस्टेकली, ऍक्सिडेंटली आणि नॅचरली डेथ झाली, तर अशा व्यक्ती जो नॉमिनी आहे तो त्याचं सर्टिफिकेट वगैरे काय, म्हणजे कुठलाही पॉलिसी होल्डर असतो त्याला माहिती नसतं त्याची पॉलिसी त्यानं उतरवलेली आहे. बँकेत एखादा फॉर्म घेतलेला असतो, तो भरलेला असतो, त्याची माहिती त्यांना घरात नसते. मग ती व्यक्ती डेथ होते. मग अशा परिस्थितीमध्ये हे 2 लाख रुपये त्याला मिळायला पाहिजे. ऍक्च्युली ते त्याला मिळायला पाहिजे मध्ये, पण आपल्या सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपलं लक्ष कुठं असतं, कुठल्या पॉलिसीकडे असतं, LIC किंवा जिथं आपण जास्त हप्ता भरलाय 25,000, 5,000, 10,000, त्या पॉलिसीकडे आपलं लक्ष असतं. या पॉलिसीची अमाऊंट 330 रुपये आहे. त्यामुळे या पॉलिसीकडे कुणाचंच लक्ष नसतं. आणि त्यामुळं माझ्या तर मते सर्व गरीब जे आहेत त्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. तो त्रास त्यांना सहन करावा लागू नये म्हणून ही माहिती मी आपल्या समोर मराठीमध्ये घेऊन आलोय. पाठीमागचा व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवला होता, पण हा व्हिडिओ मी पूर्णपणे मराठीमध्ये बनवतोय, कारण माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला याचा बेनिफिट मिळाला पाहिजे, या पॉलिसीचे लाभ घेता आले पाहिजेत. आणि म्हणजे अनावधानानं काही व्यक्तींनी हा पॉलिसी घेतलेली आहे आणि त्याची डेथ झालेली आहे. नॅचरली होऊ द्यात किंवा ऍक्सिडेंटली होऊ द्यात, त्यांना हा बेनिफिट मिळावा. आता सगळ्यात महत्वाचे मला भरपूर फोन आले की सर तुम्ही जो व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये लास्ट इयरला डेथ झालेली आहे वगैरे वगैरे. आता इथून पुढे लक्षात घ्या, झालेल्या गोष्टी सोडून द्या, पण इथून पुढे लक्षात घ्या, जर ही पॉलिसी एखाद्या व्यक्तीने घेतली असेल आणि त्याचा जो काही वारसदार आहे, त्या वारसदारानं घटना घडल्यानंतर 1 महिन्याच्या आत या पॉलिसीचा क्लेम संबंधित बँकेकडे करणं गरजेचं आहे, ज्या बँक अकाउंट मधनं ती पॉलिसी उतरवली गेलेली आहे. ओके, 1 महिन्याच्या आत तुम्हाला ही सगळी डॉक्युमेंट गोळा करायचे आणि त्या बँकेमध्ये लिहून द्यायचे. कोणकोणती डॉक्युमेंट आहेत लिहून घ्या. पहिलं आहे डेथ सर्टिफिकेट. जर ती व्यक्ती, ज्या व्यक्तीने ही पॉलिसी घेतलेली आहे, त्या व्यक्तीची जर डेथ झाली असेल, तो मृत्यू झाला असेल, तर त्याचं मृत्यू सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्यासोबत जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचे कोण आहात, त्याचे रिलेशन काय आहे, नातेसंबंध काय आहेत, त्याच्या डिटेल्स तुम्हाला देणं, आधार कार्ड, पॅन कार्ड जो काय असतील ते. त्याचबरोबर तुमच्या पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे, ज्या व्यक्तीनं हे 330 रुपये कट झालेले आहेत त्या एंट्री हायलाइट करून. त्यानंतर पुढचं आहे की डिस्चार्ज सर्टिफिकेट ऍक्सिडेंट केस, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला असतो, ओके, आणि त्याला अपंगत्व जरी आला असेल तरी सुद्धा या कव्हरमध्ये, या पॉलिसीमध्ये त्याला कव्हर मिळू शकतो. त्यामुळं जर एखाद्या व्यक्तीचा या दरम्यान ऍक्सिडेंट झाला असेल, त्याचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आपल्याला देणं गरजेचं आहे, जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉमिनीचा कॅन्सल चेक. नॉमिनी म्हणजे जो वारसदार आहे, त्या वारसदाराला त्याचे पैसे कुठल्या अकाउंटमध्ये पाहिजे त्याचा कॅन्सल चेक आपल्याला देणं गरजेचं आहे. बँकेकडनं याचं व्हेरिफिकेशन होतं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विदिन 1-2 महिन्यामध्ये ते पैसे त्याच्या अकाउंटला जमा होत असतात. म्हणजे या पद्धतीनं ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे. या योजनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून आपल्याला एकदाच 330 रुपये आपल्या सेव्हिंग अकाउंट मधून द्यावे लागतात, बचत खात्यातून ते कट करून घेतात. त्याच्या बदल्यात तुम्हाला 2 लाखाचा इन्शुरन्स कव्हर दिला जातो.
महिन्यामध्ये जर आपण त्याचा 330 रुपयाचं कॅल्क्युलेशन केलं तर 27.50 रुपये आपले जातात. ही पॉलिसी घेण्यासाठी आपल्याला 18 ते 55 वयोगटातील कुठल्याही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याकडे आधार कार्ड आणि कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. 18 ते 50 वर्षाच्या व्यक्ती ही पॉलिसी अप्लाय करू शकतात. कुठलीही मेडिकल टेस्ट नाही, पैसे रोजच्या रोज किंवा वर्षाच्या वर्षाला जाऊन भरायची गरज नाही. ऑटो डेबिट सिस्टीम आहे. तुम्हाला वाटलं बंद करायचं आहे तर तुम्ही कधीही बंद करू शकता. 1 जून ते 31 मे ही त्याचा टाइम पिरियड आहे. याच कालावधीपुरती ती 1 वर्षासाठी ही पॉलिसी ग्राह्य धरली जाते. क्लेम म्हणजे घटना घडल्यानंतर 1 महिन्याच्या आत आपल्याला अप्लाय करावा लागतो, तरच पैसे मिळतात. 1 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला पॉलिसीचे पैसे मिळत नाहीत, कारण तिथं फ्रॉडचे चान्सेस परत येतात, काहीतरी चुकीच्या माहिती पुरवल्या जातात. त्यामुळे 1 महिना हा कालखंड आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी उतरता, ती पॉलिसी उतरल्यानंतर 45 दिवसापर्यंत तुमचं एक्सटेंड असतो. तिथपर्यंत तुम्हाला कुठलेही बेनिफिट, समजा पॉलिसी आज घेतली उद्या काय झालं, मिळत नाही. 45 दिवसानंतर तुमचं कव्हर व्हायला सुरुवात होते. मग जो काही नॉमिनी असेल, जो कोण वारसदार असेल, त्याला कुठली कुठली डॉक्युमेंट्स पाहिजेत, त्या कॅन्डिडेटचं समजा डेथ झाली असेल, ज्यानं पॉलिसी घेतली असेल त्याचं मृत्यू प्रमाणपत्र, नॉमिनीची जो कोण वारसदार आहे त्याच्या डिटेल्स, त्यानंतर जर त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल तर डिस्चार्ज सर्टिफिकेट, त्याचबरोबर पासबुक झेरॉक्स, नॉमिनीचा कॅन्सल चेक आणि व्हेरिफिकेशन, या सगळ्या गोष्टी त्या बँकेमध्ये लिहून द्यायच्या. बँकवाली पुढची प्रोसेस करतात. ओके. त्यानंतर दुसरा भाग आहे की दुसरी एक विमा पॉलिसी आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गतच एक दुसरा विमा आपल्याला या ठिकाणी घेतलेला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSVY या योजनेची पण वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. हा विमा आपल्याला फक्त माहित आहे, पण याच्याकडेही सगळेजण दुर्लक्ष करतात. बऱ्याचशा भारतामध्ये फॅमिली आहेत, मग त्या शिक्षितलेल्या असू द्या किंवा अशिक्षित असू द्या, आपल्या अकाउंटमधून एवढे पैसे कट झालेले असतात, आपल्याला एवढे रुपये 2 लाख रुपये मिळणार असतात, पण आपल्या चुकीच्या माहितीमुळे, आपल्याला या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपल्या भरपूर नुकसान होत असतं आणि सर्वसामान्य गरीब व्यक्तींचं नुकसान होत असतं. तर या पॉलिसीची सगळी माहिती मी आपल्याला इथं देत आहोत. त्यामुळे आपल्याला या गोष्टी काय आहेत त्या सगळ्या समजून सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय. पाठीमागचा मी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याला खूप मोठे प्रमाणात मला कॉल येऊ लागले. मग सगळ्यांच्या शंका समजून घेतल्यानंतर मी या दोन्ही स्कीम ज्या काय आहेत त्या आपल्या समोर आणतोय. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त हिंदीमध्ये बोलत होतो, आता माझ्या मराठी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी या स्कीम मी आपल्याशी एक्सप्लेन करतोय. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय आहे तर 12 रुपयेची एक वार्षिक स्कीम आहे. वार्षिक 12 रुपये हप्ता आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला इथं आपल्याला 1 रुपया द्यायचा आहे. त्या 1 रुपयाच्या बदल्यात गव्हर्नमेंट आपल्याला 2 लाख रुपयाचं विमा कव्हर देत असतं. मग इथं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा विमा जो आहे तो सुरक्षा विमा योजना आहे, जीवन विमा नाही, लाईफ इन्शुरन्स नाही. 330चा लाईफ इन्शुरन्स आहे. हा सेक्युअर म्हणजे सुरक्षा विमा आहे. तुम्हाला जर ऍक्सिडेंटली डेथ झाली, हँडिकॅप अपंगत्व आलं तर आणि तरच याचे बेनिफिट मिळतात. मग 12 रुपये वर्षाचे म्हणजे 1 महिन्याचा 1 रुपया, या पद्धतीने 12 रुपये तुम्ही बँकेतून जाऊन आपली पॉलिसी घेऊ शकता. बऱ्याच लोकांनी ही पॉलिसी घेतलेली असते. बऱ्याच लोकांचं अनावधानानं काळ आला असेल, काय असेल, सो अनावधानानं त्यांच्याकडनं डेथ झाली असेल, हँडिकॅप आला असेल, पण या क्लेमची माहिती नसल्यामुळे, या पॉलिसीची माहिती नसल्यामुळे त्यांना 2 लाख रुपये मिळू शकले नाही. तर काय कन्सेप्ट आपण बघूया. जर एखादी व्यक्ती ज्याचं नॅशनलाइज बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे, 12 रुपयाची पॉलिसी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जर घेतली असेल तर 2 लाख रुपयाचं त्याला कव्हर मिळतं. त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल अपघाती मृत्यू झाला असेल, नॅचरली किंवा ऍक्सिडेंट मध्ये डेथ झाली असेल किंवा त्याला अपंगत्व आलं असेल तर त्याला 100% किंवा 50% किती टक्के अपंगत्व आलंय ते आपण बघू शकतो. समजा ऍक्सिडेंट मध्ये डेथ झाली तर त्याला 2 लाख रुपयाचा विमा कव्हर मिळेल, विमा इन्शुरन्स पॉलिसी मिळेल. समजा अपघातामध्ये त्याचे 2 डोळे, 2 हात, 2 पाय यापैकी गेलं असतील तर त्याला 2 लाख रुपयाचा विमा सुरक्षा मिळेल. त्या अपघातामध्ये 1 डोळा गेला असेल किंवा 1 हात गेला असेल किंवा 1 पाय गेला असेल तर 1 लाख रुपयाचं त्याला विमा सुरक्षा मिळू शकते. आता या पॉलिसीमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी किंवा ही पॉलिसी सुरू करण्यासाठी
त्या व्यक्तीचं वय 18 ते 70 वर्ष, सगळ्यात महत्वाचं 18 ते 70 वर्ष वयोगट असेल त्या व्यक्तीला ही 12 रुपयाची पॉलिसी घेऊन आपल्याला 2 लाख रुपयाचं विमा संरक्षण प्राप्त करता येऊ शकतं. त्यानंतर पुढचं आहे 18 ते 70 सेव्हिंग अकाउंट 70 इयर्स बेनिफिट, म्हणजे इथं 70 वर्षापर्यंत तुम्हाला बेनिफिट पाहिजे तो मिळू शकतो. सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. पैसे एकदाच तुमच्या अकाउंट मधून फॉर्म भरून दिल्यानंतर कट होतात. त्यानंतर प्रत्येक वर्षी तुमच्या अकाउंट मधून 12 रुपये कट होतात. आता ही पॉलिसी मध्ये समजा घेतली मी आणि समजा यापैकी एखादी कुठली जर घटना घडली, म्हणजे सुसाईड आत्महत्या केलेली असेल, दारू पिऊन गाडी चालवून अपघात झाला असेल, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असेल, अंमली आपू चरस गांजा या अंमली पदार्थांचं सेवन केलं असेल आणि अपघात झाला असेल, किंवा गुन्हेगारी कृत्य किंवा मारामारी हाणामारी खून वगैरे दरोडा यामध्ये त्याला काही जखमा वगैरे झाल्या असतील आणि त्याची डेथ झाली असेल, तर अशा या 4 प्रसंगी त्याला 2 लाख रुपयाचा विमा दिला जात नाही किंवा 2 लाख रुपये कॅश दिली जात नाही. याही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी विमा पॉलिसी आहे त्याचा कालावधी जो आहे तो 1 जून ते 31 मे हाच आहे. 1 जून ते 31 मे हा एका वर्षाच्या कालखंडासाठी तुमचं 12 रुपये गव्हर्नमेंट कापून घेत असतं. त्याच्या बदल्यात जर तुम्हाला ऍक्सिडेंट डेथ आली किंवा शारीरिक अपंगत्व आलं तर तुम्हाला 2 लाख रुपयाचं इन्शुरन्स कव्हर दिलं जाऊ शकतं. याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असते. तुम्ही भरलेले हे 12 रुपये परत मिळत नाहीत. ते तुमचे कव्हर सुरक्षिततेसाठी गव्हर्नमेंटकडे ते पैसे तसे असतात. कुठल्याही बँकेमध्ये जर तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली ही पॉलिसी तिथं उतरवू शकता. आता ज्यावेळेस हा पॉलिसी तुम्ही घेता आणि एखादा कॅन्डिडेट जो आहे ज्याने ही पॉलिसी घेतलेला आहे त्याचा असं कधी होऊ नये, पण समजा एखाद्या व्यक्तीने ही पॉलिसी घेतली आणि त्याचा डेथ झाली किंवा त्याला अपंगत्व आलं तर मात्र विदिन 1 मंथ मध्ये 1 महिन्याच्या आत तुम्हाला सगळी त्याची डॉक्युमेंट्स काढायचे आहेत. बँकेमध्ये ही सगळी डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत. कसं नॉमिनी या रकमेचा क्लेम करू शकतो तर पहा, घटना घडली समजा 1 तारखेला तर पुढच्या 30 म्हणजे 1 तारखेच्या आत तुम्हाला ही सगळी कारवाई करायची आहे, ही प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही 1-2 महिने आता समजा या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या म्हणून सोडून द्या, पण इथून पुढे जर कोणाच्या बाबतीत या घटना घडल्या तर मात्र त्यांना सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की नॉमिनी ना काय करायचं आहे. समजा 12 रुपयाचा प्रत्येकाच्याच अकाउंट मधनं कट होऊन जात आहे, म्हणजे 99.99% लोकांच्या अकाउंट मधनंही 12 रुपये कट होऊन जात आहे. पण त्यांची समजा जर बाय ऍक्सिडेंटली डेथ झाली, अपंगत्व आलं, 1 हात गेला, 1 डोळा गेला, 1 पाय गेला तर तो काम करू शकत नाही, त्याला 1 लाख रुपयाचं संरक्षण मिळतं. समजा दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, दोन्ही डोळे गेले तर 2 लाख रुपयाचं त्याला कव्हर मिळू शकतं. डेथ झाली तरी 2 लाखाचं कव्हर मिळू शकतंय फक्त 12 रुपये. फक्त आपल्याला या गोष्टीची माहिती नाही म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळाला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. त्या नॉमिनीची कामं काय आहेत बघा. नॉमिनी त्याला पहिल्यांदा डेथ सर्टिफिकेट घ्यावं लागेल, म्हणजे ज्या कॅन्डिडेटचा मृत्यू झालेला आहे ही पॉलिसी घेऊन त्याचं मृत्यू प्रमाणपत्र आणि जिथं अपघात झालेला आहे त्या पोलीस स्टेशनचं मध्ये FIR असते, ते FIR ची एक प्रत आपल्याला त्याच्यासोबत जोडावी लागते. त्यानंतर जर अपंगत्व आलं असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आपल्याला त्याच्यासोबत जोडावं लागतं. त्यानंतर समजा ऍक्सिडेंटल डेथ झाली असेल तर ऍक्सिडेंटल डेथ झाल्यानंतर आपणाला त्याचा पोस्टमॉर्टमचा जो काही रिपोर्ट असतो, शवविच्छेदन अहवाल, तो आपल्याला त्या सोबत जोडावा लागतो. नॉमिनी जो पण वारसदार आहे त्याच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते आपल्याला इथे फिलअप करावे लागतात. त्यानंतर ज्या व्यक्ती जो वारसदार आहे त्याला ज्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजे त्या अकाउंटचा कॅन्सल चेक आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि ज्या पासबुकमध्ये आपल्याला कुठली रिसिप्ट नाहीये आणि आपल्याकडे जे पासबुक आहे ना ते पासबुकच आपला ओरिजिनल पुरावा आहे, त्या पासबुकची झेरॉक्स आपल्याला द्यायची आहे. हे सगळं दिल्यानंतर 1 महिन्याच्या व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला तुमचे पेमेंट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळे या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY 12 रुपयाचा विमा आहे. वर्षाला 12 रुपये भरायचे आहेत, एका वर्षामध्ये 12 रुपये भरायचे आहेत. प्रत्येक महिन्याला 1 रुपया खर्च आहे.
2 लाख रुपयेचा विमा कव्हर आहे. हा फक्त ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स नाही. ऍक्सिडेंटल डेथ झाली असेल किंवा अपंगत्व आलं असेल तर त्याला याचे बेनिफिट मिळतात. ऍक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला 2 लाख रुपये मिळतात. जर त्याच्यामध्ये अपंगत्व आलं असेल म्हणजे 100% अपंगत्व म्हणजे 2 हात पाय, 2 हात, 2 पाय, 2 डोळे गेले असतील तर त्याला 2 लाख रुपये मिळतील. समजा पार्टली एकच हात गेला आहे, एकच पाय गेला आहे तर 1 लाख रुपयाचं त्याला विमा संरक्षण मिळू शकतं. ही विमा पॉलिसी कोण घेऊ शकतं तर ज्याचं वय 18 ते 70च्या दरम्यान आहे अशी व्यक्ती ही पॉलिसी 12 रुपयाची घेऊ शकते. त्याचं बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे तर त्याला ही सवलत मिळू शकते. 70 वर्षापर्यंत याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. एकदा पॉलिसी सुरू केली की प्रत्येक वर्षी तुमच्या अकाउंटमधनं 12 रुपये कट होऊन जातात. त्यामुळे सेपरेटली तुम्हाला कुठं जाऊन पैसे भरायची गरज नाही. त्यानंतर ही पॉलिसी घेतल्यानंतर या जर घटना 4 घडत असतील तर तुम्हाला पॉलिसीची रक्कम मिळणार नाही. ती म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीने समजा आत्महत्या केली तर त्याला पैसे मिळणार नाही. दारू पिऊन गाडी चालवत असेल, ऍक्सिडेंट झाला, तिथं डेथ झाली, अपंगत्व आलं, पैसे मिळणार नाहीत. अंमली पदार्थाचं अपुचरस, गांजा यासारखं सेवन करून जर गाडी चालवली, अपघाती झालाय, मृत्यू आला तर मिळणार नाहीत. गुन्हेगारी कृत्य, दरोड्या, लूटमार, मारामार त्याच्यामध्ये जर काही मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तरी पैसे मिळत नाहीत. या पॉलिसीचा जो कालावधी आहे तो 1 जून ते 31 मे हा त्याचा कालावधी आहे. 1 जूनला तुमचे पेमेंट कट होतं आणि 31 मे पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. मृत्यू झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत किंवा अपघात झाल्यानंतर अपंगत्व जर आला असेल तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला हा क्लेम करायचा असतो. नॉमिनी जो आहे त्याला कुठली कुठली कागदपत्रे गोळा करावी लागतात तर पहिला आहे डेथ सर्टिफिकेट, मृत्यूचा दाखला आणि ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे तिथली FIR. जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याला काही अपंगत्व आलं असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं सर्टिफिकेट, किती टक्के अपंगत्व आहे काय वगैरे त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. त्यानंतर जर मृत्यू असेल तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टची कॉपी पाहिजे. जो कोण वारसदार आहे त्याच्या डिटेल्स आपल्याला द्यायला, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, आणि त्याची मृत्यू झालेल्या व्यक्तीशी त्याचा काय संबंध आहे ते पुरावा देणं गरजेचं आहे. बँक कॅन्सल चेक, ज्या अकाउंटमध्ये त्याला पैसे पाहिजे आहेत त्या विम्याचे ते कॅन्सल चेक त्याला देणं गरजेचं आहे. आणि बँक पासबुक झेरॉक्स आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीने या 2 पॉलिसीज आहेत की त्या पॉलिसी सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टिकोनातून एक सुरक्षा प्रदान करणं. ज्या व्यक्तींना 5,000, 10,000 चे विमा हप्ते भरणं शक्य नसतं अशा व्यक्ती फक्त 330 ची ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि 12 रुपयाची ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्लस 12 रुपये म्हणजे वर्षाला 342 रुपये खर्च करून ती व्यक्ती 4 लाखाचा विमा सुरक्षा घेऊ शकते. म्हणजे फक्त 342 रुपये मध्ये 2 विमा पॉलिस्या घेऊ शकते आणि त्याचा बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे समजा या दोन्ही पॉलिस्या घेतल्या आणि समजा त्या कॅन्डिडेटची डेथ झाली, 4 लाख रुपये त्या व्यक्तीला मिळू शकतात. त्यामुळं हा व्हिडिओ जसा आपल्यापर्यंत पोहोचेल तसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही नम्र विनंती. कुणाच्या तरी याला बेनिफिट होईल. आपल्या एका शेअरमुळे त्यांच्या घरामध्ये भली मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. एक कर्ता पुरुष गेल्यामुळे प्रत्येक घरावर जे काय हाल येते ते आपल्याला माहिती आहे. असं हाल कुणावर येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा ही विनंती. धन्यवाद.